महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 मध्ये ऐतिहासिक सुधारणा करत राज्यात NA परवानगीची अट आता रद्द करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपाल माननीय आचार्य देवव्रत यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अभिभाषणात या निर्णयाचा विशेष उल्लेख केला. महसूल विभागाच्या सुधारणांवर भाष्य करत त्यांनी नागरिकाभिमुख निर्णयांचे महत्त्व अधोरेखित केले. मेरी सरकार ने महाराष्ट्र भू राजस्व संहिता 1966 में संशोधन द्वारा गैर कृषिक भूमि के उपयोग के लिए अनिवार्य गैर कृषिक अनुमति तथा सनद संबंधी उपबंध निरसित किए हैं. साथ ही वार्षिक गैर कृषि कर से संबंधित प्रावधान भी निरसित किए गए हैं और भूमि के गैर कृषिक उपयोग के लिए एक बार रूपांतरण अधिमूल्य वसूल करने संबंधी उपबंध किए. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने जमीन महसूल कायद्यात महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या आहेत. आता दरवर्षी भरावा लागणारा अकृषक कर रद्द झाला असून त्याऐवजी जमिनीच्या बाजार मूल्यानुसार टप्पानिहाय एकरकमी रूपांतरण अधिमूल्य आकारले जाणार आहे. आणि त्यामुळं आता यानंतर कुठल्याही सनदची गरज नाही, NAची गरज नाही. जो वापर ज्या ठिकाणी अनुज्ञेय आहे तो वापर त्यांनी करावा. आणि आता आपण सनदची अट काढून टाकलेली आहे. एवढी सुधारणा या कायद्यामध्ये आहे आणि ही हजारो लोकांची मागणी आहे की महसूल खात्याने सनदची अट रद्द करावी, NAची अट रद्द केली तर सनदची रद्द करावी. ही मागणी आता आम्ही या बिलामध्ये मान्य करतो आहे. 2 टॅक्सपैकी फक्त एक प्रीमियम एवढंच ठेवलेलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांना जे काही या ठिकाणी आपण जे शुल्क देतो ते आता याच्यातनं त्यांना जाणार आहे. आणि त्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्थांनाही त्यांच्या जे काही त्यांना जे टॅक्स मिळतं त्यात त्यांना कुठली अडचण येणार नाही. एवढी सुधारणा या बिलामध्ये आहेत. यामुळे नागरिकांचा वेळ, खर्च आणि कागदपत्रांची प्रक्रिया कमी होऊन विकास प्रकल्पांना गती मिळणार आहे. सुलभ, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख प्रशासनाच्या दिशेने महाराष्ट्र शासनाचे महत्त्वपूर्ण पाऊल. महसूल विभाग, महाराष्ट्र शासन.